पुणे शहरात विधानसभेचे एकूण 8 मतदारसंघ आहेत. परंतु या 8 मतदारसंघांपैकी कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये होणारी निवडणूक ही लक्षवेधी ठरणार आहे. त्याचं कारणही अगदी तसंच आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला होता. परंतु त्यांच्या आकस्मिक निधनानंतर या रिक्त झालेल्या जागेवर काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजय मिळवला. कसबा विधानसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आजवर या मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व राहिले. भाजपाचे दिवंगत नेते गिरीश बापट यांनीही या मतदारसंघाचे 3 वेळा प्रतिनिधित्व केलंय. पोटनिवडणुकीत भाजपाला पराभव पत्करायला लागल्यानंतर आज 2024ला होऊ घातलेल्या निवडणुकीत पुन्हा एकदा रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात लढत होते. आणि आता या दुसऱ्या फेरीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. आजच्या #राजकारणाच्या एपिसोडमध्ये आपण आढावा घेणार आहोत कसबा विधानसभा मतदारसंघाचा. नमस्कार, मी गुरुराज. नमस्कार, मी साक्षी बांचळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा एपिसोड. 1.5 वर्षांपूर्वी कसबा पेठ मतदारसंघातील पोटनिवडणुकीत बालेकिल्ल्यात झालेला पराभव भाजपच्या चांगल्या जिव्हारी लागला होता. तेव्हापासूनच आगामी विधानसभा निवडणुकीत ही जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने केला. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली होती. आणि तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच काँग्रेसचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपाचे हेमंत रासने यांच्यात 1.5 वर्षाने पुन्हा होणाऱ्या लढतीची दुसरी फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता आहे. भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीतील पराभवामुळे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवाराचा वैयक्तिक जनसंपर्क, महाविकास आघाडीतील शिवसेनेची ताकद ही काँग्रेस उमेदवाराची जमेची बाजू असली तरी बंडखोरी दुखणं हे कायमच आहे. कारण काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार माजी महापौर कमाल व्यवहारे यांनी बंडखोरी कायम ठेवत त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपाच्या दृष्टीने बालेकिल्ल्यातील मजबूत संघटन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जाळे या भक्कम बाजू ठरणार आहेत. मात्र उमेदवाराच्या निवडीवरून असलेली नाराजी भाजपासाठी अडचणीची ठरणार आहे. याच मतदारसंघामध्ये भाजपाकडून निवडणूक लढण्यासाठी तीव्र इच्छुक असणारे भाजपाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचंही नाराजी नाट्य उमेदवारी अर्ज दाखल करताना पाहायला मिळालं होतं. त्यांची भूमिकाही या मतदारसंघामध्ये महत्त्वाची ठरणार. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे या मतदारसंघामध्ये उमेदवार दिल्यामुळे कसबा मतदारसंघातील लढत भाजप, काँग्रेस, मनसे उमेदवारात तिरंगी होणार आहे. तरी इथे खरी लढत ही भाजप आणि काँग्रेसमध्येच असणार आहे. पोटनिवडणुकीप्रमाणेच काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यातील सामना अटीतटीचा राहणार आहे. पोटनिवडणुकीत रासने यांना बालेकिल्ल्यातच पराभूत व्हावं लागलं होतं. दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्यानंतर दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होते. पोटनिवडणुकीत मात्र ब्राह्मणेतर हा मुद्दा चर्चेला आला. येथील काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दांडगा वैयक्तिक जनसंपर्कही भाजपाच्या पराभवाला कारणीभूत ठरला होता. या अनुभवानंतर भाजपाने मतदारसंघात पुन्हा मजबूत बांधणी सुरू केली. त्यानंतर महाविकास आघाडीतील ठाकरेंच्या शिवसेना पक्षाची ताकद, भाजप उमेदवाराबाबतची काही प्रमाणात असलेली नाराजी अशी आव्हाने भाजपापुढे आहेत. भाजपामधील बंडखोरी दूर करण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश आलं असलं तरीही निवडून येण्याचे आव्हान भाजपपुढे आहेच. या निवडणुकीतील निर्णायक मुद्दे म्हणजे कसब्यात यावेळी तिरंगी लढत होणार आहे. धंगेकर आणि रासने यांच्याशिवाय मनसेचे गणेश भोकरे हे तिसरे उमेदवार आहेत. ते कोणाची मतं घेणार यावर देखील भाजप आणि काँग्रेस उमेदवाराच्या विजयाचं गणित अवलंबून असणार आहे. महायुतीमधील शिंदेंच्या शिवसेनेची या मतदारसंघात ताकद नाही. ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे या मतदारसंघात संघटन आहे. मात्र महाविकास आघाडीच्या जागा वाटपात कसबा विधानसभा मतदारसंघ हा ठाकरेंच्या शिवसेना पक्षाला हवा अशी स्थानिक पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यामुळे स्थानिक पदाधिकारी निवडणूक प्रक्रियेत कोणती भूमिका घेतात ही बाबही निर्णायक ठरणार आहे. आणि सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचार शिगेला पोहोचला असला तरी मतदानाच्या दिवसापर्यंत नवीन काही समीकरणं उदयाला येणार का
आणि मतदार राजा आपला कौल कोणाच्या बाजूने देणार हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे. तत्पूर्वी आजच्या भागात इतकंच. भेटू राजकारणाच्या पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडीसह. पाहत रहा न्यूज अँकर.